नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोबाईलमधून सातबारा कसा काढायचा किंवा कसा बघायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला Google किंवा ब्राउझरवरती जाऊन सर्च करायचं आहे महाभूलेख. महाभूलेख त्या वेबसाईटचं नाव आहे मित्रांनो. महाभूलेख सर्च केल्यानंतर त्यानंतर पहिल्या नंबरवरच्या जी वेबसाईट येणार आहे तिच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, भूमी अभिलेखची अशी वेबसाईट ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला खाली काही ऑप्शन दिसतील. तेथे सातबारा हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे मित्रांनो तो निवडा. जिल्हा निवडल्यानंतर खाली तुम्हाला तालुक्याचं ऑप्शन दिसेल. तिथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर गाव सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर गावाचं नाव सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सर्वे नंबर सिलेक्ट करा. सर्वे नंबर सिलेक्ट केल्यानंतर खाली एक तुम्हाला बॉक्स दिसेल. त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर सर्च ऑप्शन दिसेल साईडला, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा सर्वे नंबर असेल तो खाली एकदा टिक करून त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. तर मी माझा मोबाईल नंबर टाकून देतो. त्याच्यानंतर काही भाषाचं ऑप्शन ऑलरेडी मराठी सिलेक्ट केलं आहे, ते तुम्हाला करायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो. खालच्या बॉक्समधील जसे तुम्हाला दिसेल कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका, स्मॉल असेल तर स्मॉल टाका. कॅप्चा टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर काही वेळ प्रोसेसिंग म्हणेल आणि वेट करायला लावेल. काही वेळ थांबा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा मित्रांनो बघायला मिळेल. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आपण आपला सातबारा बघू शकतो. तुमची जमीन का आहे, त्याच्यानंतर साईडला तुमची विहीर वगैरे आहे का, ती सर्व माहिती तुम्हाला सातबाऱ्यामुळे भेटू शकते. तर याचं तुम्ही मित्रांनो स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता आणि तुम्ही तुमचा सातबारा बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.